नमस्कार, साधनाज फूड या चॅनलवरती आज आपण एक छानशी रेसिपी करणार आहोत. गवारीची चटणी कशी करायची चला तर आता पाहूया आपण. आता आपण कढई तापायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल आता चांगलं गरम होत आलं आहे. आता आपण ही गवार स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ही गवार आता आपण या कढईत टाकूया. गवार आता आपल्याला छान परतून घ्यायची आहे. आज आपण गवारीची चटणी करत आहोत, झटपट होणारी आणि स्वादिष्ट. आता आपण ही गवार तेलामध्ये परतून घेऊया. गवार आपली आता छान भाजून झाली आहे. ती आपण आता काढूया. आता ही भाजलेली गवार आता आपण या मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि थोडी जाडसर असं त्याचं एक वाटण करून घेऊया. या गवारीचं गवार मिक्सरमध्ये घातल्यानंतर हे लसूण पाकळ्या आहेत 10-12, तसेच थोडंसं आलं, थोडंसं जिरं आणि कोथिंबीर हे देखील आपण मिक्सरमध्ये भरड करून घेणार आहोत. आता आपण कढई पुन्हा तापत ठेवली आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालूया मोठे. तेल आपलं तापत आलं आहे. आता आपण यामध्ये थोडी जिरे आणि मोहरी घालूया. जिरे आणि मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये हा बारीक चिरलेला 2 कांदे आहेत ते घालणार आहोत. कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत. आता हे कांदा आपण तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतून घेऊया. त्यामध्ये आपण हे 4 मिरचीचे तुकडे घेतले आहेत ते चवीसाठी घालायचे आणि या कांद्याबरोबर तेही परतून घ्यायचे. आपला कांदा आता छान लाल झाला आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर, लसूण, जिरे, आलं वाटून घेतलं होतं हे त्यामध्ये घालूया आणि परतून घेऊया. हे परतत असतानाच यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा हळद घालूया. 1 चमचा लाल मिरची पावडर घालूया. लाल मिरची पावडर घालूया आपण आता. आता हे सगळे मसाले घातल्यानंतर त्याचा खमंग स्वाद येतो. तसेच आता आपण ही गवार बारीक करून घेतली आहे. खूप बारीक नाही करायची आहे. ही भाजलेली गवार आपण यामध्ये घातली आहे. झटपट होणारी अशी एक छानशी रेसिपी आहे ही. अगदी झटपट होणारी स्वादिष्ट गवारीची चटणी. त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया. मीठ आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे. तसेच त्यामध्ये आता थोडंसं आपण पाणी शिंपडूया.
आणि ही चटणी छान परतून घेऊया. चवीला ही छान झटपट होणारी गवारीची चटणी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा रोजच्या डब्याला नेण्यासाठी अशी झटपट होणारी खमंग गवारीची चटणी तयार झाली आहे आपली गवारीची चटणी. चला तर आता आपण सर्व करूया. तयार झाली आहे आपली गवारीची चटणी, झटपट होणारी, चवदार, चविष्ट. कशी झाली आहे? छान चवदार आणि चविष्ट. आवडली तर साधनाच फूड या चॅनलला आपल्या सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.